नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी मस्त चटणी बनवून दाखवणार आहे। तुम्ही ब्रेडला लावून खाऊ शकता, चपातीवर खाऊ शकता, भाकरीवर खाऊ शकता। चवीला एक नंबर लागेल। इडलीवर, डोशावर पण तुम्ही खाऊ शकता। अर्धी वाटी सुक्क खोबरं घेतलेलं आहे बघा। 4 पकड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात। हे खरदाणे घेतलेले आहेत, 2 चमचे घेतलेले आहेत। ह्याची पण रेसिपी मी अपलोड केली बरं का, कसे खरदाणे बनवायचे ते। ही चण्याची भाजकी डाळ आहे, ह्याला डाळ पण म्हणतात। ही 1 चमचा घेतलेले आहेत। छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर घेतली। कैरी घेतलेली आहे, 2 ते 3 तुकडे एकदम पातळ आकाराचे घ्यायचे। ह्याच्यामध्ये तुमच्याकडे असला तर तुम्ही पुदिना पण थोडासा घेऊ शकता। 1 चमचा दही घेतलेला आहे आणि अर्धा चमच्याला कमी अशी साखर घेतलेली आहे। आता हे एवढं सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। अशा पद्धतीने बघा, मी थोडंसं पाणी टाकून असे बारीक केलेले आहे। जर कमी पाणी पाहिजे तर तुम्ही कमी पण पाणी टाकू शकता, पण आता हे तुम्हाला सांगितले ब्रेडवर लावून खा आणि एकदम झटपट अशी मस्त होते। आता हे मी तुम्हाला वाटीत काढून दाखवते। वाटी घेतलेली आहे आणि वाटीत बघा मी चटणी घेतलेली आहे। बघा किती घट्ट आहे। अशा पद्धतीत ह्याच्यापेक्षा जर घट्ट पाहिजे असली ना तर मग पाणी थोडंसं कमी टाकायचं। आता तुम्हाला मी सांगते बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही काय टाकू शकता। ह्याच्यामध्ये तुम्ही पुदिना पण टाकू शकता, छान लागेल। ओलं खोबरं आणायचं, चटणी बनवायची। कधी आपण झटपट इडली बनवतो, हे बनवतो, तुम्ही अशा पद्धतीनं करून घ्या। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।